Hello everyone, welcome to ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म. दिस इज प्रोफेसर स्वाती पाटील आणि आज आपण महाराष्ट्र LLB 5 इयर्स सेट एक्झाम 2024 अंतर्गत आपण चर्चा करणार आहोत. मागच्या सेशनमध्ये आपण सेट एक्झाम्स रिलेटेड ज्या काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉइंट्स जे होते ते आपण डिस्कस केलेले होते. आजच्या सेशनमध्ये आपण भारतीय राज्यघटना किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये महत्त्वाचा पार्ट जो आहे कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट अँड कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जी आहे ती आज आपण चर्चेला घेणार आहोत. तर त्या अगोदर ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म आम्ही तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत तर महाराष्ट्र LLB 5 इयर्स या कम्प्लीट कोर्समध्ये ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म आम्ही तुम्हाला फुल सिलेबस रेकॉर्डेड लेक्चर्स अँड लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करत आहोत. त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील प्रोव्हाइड केल्या जातील. त्याही इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून आम्ही तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करत आहोत. तसेच 15+ मॉक टेस्ट राहणार आहेत, 2000+ MCQ सिरीज देखील असणार आहे आणि सॉल्व प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन ही आपल्याला भेटणार आहे. तर याकरिता या ठिकाणी खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचे किंवा व्हॉट्सअप करायचे. त्या पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप हे ॲप डाउनलोड करून आपण आपलं नाव याबाबत रजिस्टर करू शकताय. याची फी आहे, फी स्ट्रक्चर बघितली तर फी आहे फक्त 2400 रुपयाची की स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलची आहे महाराष्ट्राची जी एक्झाम कंडक्ट केली जाते त्याकरिता त्या सेट एक्झामसाठीचं फुल प्रिपरेशन आम्ही तुम्हाला करून देत आहोत केवळ ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्मवरती. ठीक आहे, तर ते कसं करायचं तर ग्लोबल ऑनलाईन हे ॲप जे आहे आपण प्ले स्टोअरवरून आपण डाउनलोड करू शकतो. त्यानंतर ते ओपन करायचं, ओपन केल्यानंतर हे पेज तुम्हाला दिसून येईल. त्यामध्ये आपल्याला MS सेट मध्ये स्टोअरमध्ये जायचे. स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्ही सर्चमध्ये सेट डाउनलोड के सेट तुम्ही सर्च केले की त्यामध्ये वेगवेगळ्या ज्या काही सेटच्या एक्झाम आहेत ते तुम्हाला दिसून येतील. त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र LLB 5 इयर्स कोर्स लॉ जो आहे तो आपल्याला क्लिक करायचा आणि त्यानुसार त्या साईटवरती तुम्हाला काय करायचंय क्लिक करून तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता आणि आपलं नाव रजिस्टर करू शकता. ठीक आहे, तर आजच्या सेशनमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आपण पाहत आहोत की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे, जो की अतिशय महत्त्वपूर्ण पार्ट आहे. जी की आपण लॉची एक्झाम देत आहोत, लॉची जी आपली सेट आहे, आपण लॉयर होणार आहोत, ॲडव्होकेट होणार. त्याकरिता जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याबाबत आपल्याला बेसिक नॉलेज माहिती असणं गरजेचंच आहे. ज्याला जे आपण लिगल ॲप्टिट्यूड म्हटलेलं, लिगल रिझनिंग म्हटलेलं आहे ते त्या अनुषंगाने जोपर्यंत आपण CET क्रॅक करत नाही तोपर्यंत आपल्याला ॲडमिशन मिळत नाही. तर त्या अनुषंगाने आपल्याला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर नेमकी भारतीय राज्यघटना किंवा त्याचं ऐतिहासिक पार्श्वभूमी नेमकी काय आहे तर जी इट वॉज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया वॉज ड्राफ्टेड बाय कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली. बरोबर, जी काही आपली भारतीय राज्यघटना आहे ती एका कशाबाबत एका घटना समितीने आपल्याला ती ड्राफ्टेड केलेली दिसून येते. आणि ती कधी पास झालेली आहे तर 26 नोव्हेंबर 1949 ती पास झालेली आहे. आणि इनॅक्ट कधी झालेली आहे, कधी अधिसूचित करण्यात आलेली आहे तर 26 जानेवारी 1950 रोजी ती काय केलेली आहे रिपब्लिक ऑफ इंडिया किंवा डेमोक्रेटिक रिपब्लिक म्हणून ती इस्टॅब्लिश करण्यात आलेली आहे, इनॅक्ट करण्यात आलेली आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आलेला आहे. तसेच 26 जानेवारी 1950 रोजी ती अंमलात आणली किंवा त्याची अंमलबजावणी करण्यात सुरुवात केलेली आहे. नेमकं बॅकग्राऊंड काय आहे, नेमकी पार्श्वभूमी काय सांगता येईल तर ब्रिटिश केम टू इंडिया कधी तर 1600 मध्ये भारतामध्ये एक व्यापारी म्हणून ब्रिटिश आलेली दिसून येतात. त्यांची जी काही कंपनी होती ईस्ट इंडिया कंपनीची त्यांनी 1765 पर्यंत जे अधिकार होते दिवाणी ऑफ बेंगाल, बिहार, ओरिसामध्ये त्यांनी इस्टॅब्लिश केले होते. नंतर जेव्हा 1858ला जे काही शिपायांचं बंड झालेलं होतं त्यानुसार डायरेक्ट रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द गव्हर्नमेंट इन इंडिया त्यांनी काय कंटिन्यू केली होती. ती कुठेपर्यंत तर ती 1947 पर्यंत कंटिन्यू केलेली दिसून येते. आणखी कॉन्स्टिट्यूशन बाबत जर महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची असेल तर 1934 रोजी सर्वात पहिल्यांदा भारताला राज्यघटना असावी असं कोणी सांगितलेलं होतं तर ते M.N. रॉय यांना. हा क्वेश्चन होऊ शकतो, MCQ बीट तयार करता येते आपल्याला की 1934 मध्ये M.N. रॉय यांनी पहिल्यांदा सांगितलं की भारताला एक कॉन्स्टिट्यूट असेंब्ली किंवा घटना समिती असणं गरजेचं आहे. ती नेमकी कधी फॉर्म झाली तर ती 1946ला फॉर्म झालेली आणि आपल्याला ती अंमलात कधी आली तर 26 जानेवारी 1950 रोजी ती अंमलात आलेली आपल्याला
दिसून येते, त्याची अंमलबजावणी केलेली दिसून येते. अशा पद्धतीने आपल्या एकंदरीत परिस्थिती किंवा एकंदरीत मागचं बॅकग्राऊंड आपल्याला दिसून येतं. आता नेमकं जी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जी आहे त्याची डेव्हलपमेंट कशी झाली, कोणकोणत्या ऍक्टनी झाली, जे की ईस्ट इंडिया कंपनी रूल्स होते ते 1773 पासून ते 1857 पर्यंत असलेले दिसून येतात. मग ते सॉरी इथे 1947 असेल, ठीक आहे. जे ईस्ट इंडिया कंपनीचे रूल जे असतील ते आपल्याला कुठून दिसून येतात, तर 1773 पासून ते 1947 पर्यंत हे रूल्स आपल्याला पाहायचे. ईस्ट इंडिया कंपनीचा रूल कधी होता, तर ते 1773 ते 1857 पर्यंत. आणि रूल अंडर द ब्रिटिश क्राऊन जे म्हटलं जातं, ब्रिटिश अंडर क्राऊन किंवा राजेशाही जी होती, ही कंपनी रूल वेगळा होता. ईस्ट इंडिया कंपनी रूल त्याच्यानुसार हे झालेले ऍक्ट आहेत. आणि हे ब्रिटिश म्हणजे राजवट जी होती ब्रिटिशांची, ब्रिटिश राजेशाही होती, त्यांच्या अंतर्गत जे झालेले कायदे ते 1857 पासून ते 1947 पर्यंत असलेले दिसून येतात. 1857 मध्ये जेव्हा शिपायांचं बंड झालेलं होतं, 1857 जेव्हा उठाव झालेला होता, त्या अंतर्गत त्यानंतर जी भारताची जी व्यवस्था आहे ती ब्रिटिश राजेशाहीकडून पाहिली जात होती. त्यानुसार आपल्याला आता पाहायचं आहे की जे ईस्ट इंडिया कंपनीच्या रूलमध्ये कोणकोणते ऍक्ट करण्यात आलेले आहेत. तर पहिला आहे की रेग्युलेटिंग ऍक्ट, त्याला नियामक कायदा असं म्हटलं जातं. ईस्ट इंडिया ऍक्ट आहे 1784चा, चार्टर्ड ऍक्ट 1813चा आहे, चार्टर्ड ऍक्ट परत 1833 आणि चार्टर्ड ऍक्ट ऑफ तो 1853 आहे. म्हणजे जवळपास 1773 पासून ते 1853 पर्यंत जे काही कायदे झालेले आहेत ते आपल्याला ईस्ट इंडिया कंपनी रूल म्हणून ओळखले जातात. त्यानंतरचे जे काही कायदे असतील ते ब्रिटिश राजवटी अंतर्गत आलेले दिसून येतात. त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858चा आहे, नंतर इंडियन काउन्सिल ऍक्ट 1861चा आहे, इंडियन काउन्सिल ऍक्ट ऑफ 1892चा आहे, देन इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909, त्यालाच मोर्ले मिंटो रिफॉर्म्स असंही म्हटलं जातं. मोर्ले मिंटो कायदा किंवा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा असं म्हटलं जातं. त्यानंतरचा एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919चा, त्याला मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड रिफॉर्म असं म्हटलं जातं. दोन्हीही या ठिकाणी बिट्स आहे, यावरती क्वेश्चन पडण्याचे चान्सेस राहतात. या ज्या बारीक सारीक बिट्स आहेत त्या नोट डाऊन करून ठेवायचे की नेमकं 1909च्या कायद्याला काय म्हटलं जातं, कोण होते तेव्हा, तर मोर्ले मिंटो होते, त्याला मोर्ले मिंटो सुधारणा असंही म्हटलं जातं किंवा 1919च्या कायद्याला मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड कायदा असंही म्हटलं जातं. त्यानंतरचा जो 1935चा कायदा झाला त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कायदा असं म्हटलं जातं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट म्हटलं जातं. नंतर क्रिप्स मिशन आलेले आहे, कॅबिनेट मिशन आलेले, 1942 ला क्रिप्स आहे, 1946 ला कॅबिनेट अँड इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट जो आहे तो 1947 सर्वात शेवटचा ऍक्ट जो आहे तो ब्रिटिश राजवटी अंतर्गत झालेला कायदा असलेला दिसून येतं. आता यामध्ये प्रश्न विचारण्याचे आणखी काय चान्सेस असू शकतात आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून, तर हे तुम्हाला ऍक्ट दिले जातील आणि त्याबाबत जे त्याचे इयर्स आहेत ते तुम्हाला दिले जातील. त्यानुसार तुम्हाला जोड्या जुळवा म्हणून असाही प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. ठीक आहे, तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण वन बाय वन समजून घेणार आहोत. ऑलरेडी आपला जो महाराष्ट्र लॉ सेट 5 इयरचा जो काही कोर्स आहे आपण जो लॉन्च अगोदरच केलेला आहे, त्यामध्ये हे सगळे लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्डेड भेटून जाणार आहेत. ही फक्त आपली एक्झाम आता काही कालावधीमध्ये राहिलेली आहे, काही काळानंतर होणार आहे. त्या एक्झाम साठीच आपलं हे प्रिपरेशन चाललेलं आहे. रिव्हिजन मध्ये आपण परत हे रिपीट घेत आहोत. आपल्याला सगळे लेक्चर्स आपल्याला आपल्या ऍप वरती दिसून येतील. आता महत्वाचं काय आहे, तर भारताचा घटनात्मक विकास हे भारताचे संविधान कसे विकसित झाले याचे विश्लेषण करत असताना दिसून येते. मग 1773चा जो आपण म्हटलं की नियामक कायदा किंवा रेग्युलेटिंग ऍक्ट पासून ते जवळपास 1947 पर्यंत जो शेवटचा कायदा तो आपण पाहिलेला आहे. आता महत्वाचे भारतात जे काही ब्रिटिश ऐतिहासिक ब्रिटिश संविधानाच्या कालावधी 2 टप्प्यात आपण बघितलं होतं. जो ईस्ट इंडिया कंपनीचा कालावधी होती 1773 ते 1857, ब्रिटिश राजवटीच्या अंतर्गत जे काही घटनात्मक प्रयोग करण्यात आले ते आहे 1857 ते 1947. आता नेमकं ब्रिटिश राजवटीच्या अंतर्गत जे काही घटनात्मक प्रयोग झालेले होते ते आपण 1857 ते 1947 पर्यंत पाहिले. आता जे सुरुवातीचं जे आपल्याला पाहिलं होतं की ईस्ट इंडिया कंपनीच्या अंतर्गत झालेले कोणकोणते आहेत, ईस्ट इंडिया कंपनीच्या अंतर्गत झाले ते आपण 1773 पासूनचे आपण बघणार आहोत. या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीच्या अंतर्गत येतात. ते नेमकं कोणते आहेत, तर 1773चा नियमन कायदा किंवा रेग्युलेटिंग ऍक्ट ऑफ 1773 म्हटलं जातं. त्या कायद्यामध्ये नेमकं काय करण्यात आलेलं, आता ह्यावरती नेमके कसे प्रश्न विचारले जातात, डायरेक्ट फॅक्ट्स वरती विचारले जातात की 1773चा हा सगळ्यात सुरुवातीचा कायदा आहे,
त्या अनुषंगाने काय करण्यात आलं तर एक जे ईस्ट इंडिया कंपनी 1600 मध्ये भारतात आलेली होती, त्यानुसार भारतात आल्यानंतर त्यांनी व्यापार करायला सुरुवात केली होती. व्यापार इतक्या पद्धतीने करत होते की ते जितकं घेता येईल तितकं लुटत होते. मग कुठेतरी ह्यांना नियम बसवण्याची गरज आहे असं जेव्हा कंपनीला लक्षात आलं, तेव्हा कंपनीने स्वतःहून काही नियम घालून दिले. त्या नियमानुसार काही व्यापार करणं त्यांच्यावरती बंधनकारक करण्यात आलं. मग त्यानुसार जो काही भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावरती नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी ब्रिटिश संसदेने पारित केलेला, ब्रिटिश संसदेने मंजूर केला हा सर्वात सुरुवातीचा पहिला कायदा आहे, त्याला 1773चा नियमन कायदा असं म्हटलं जातं. या कायद्यानुसार नेमक्या कोणकोणत्या गोष्टी झाल्या तर यामध्ये या कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल करण्यात आले. फक्त बंगालचा गव्हर्नर जनरल जो होता त्याला गव्हर्नर जनरल करण्यात आलेले होते. देन वॉरन हेस्टिंग जे होते ते भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. हे लक्षात ठेवायचे, इथं बीट तयार होते. या कायद्याने मुंबई मद्रासच्या राज्यपालांना बंगालच्या राज्यपालाच्या अधीन करण्यात आलेले होते. त्यासोबतच गव्हर्नर जनरल नियम कायदे बनवण्याचा अधिकार देण्यात आलेले होते. अनेक महत्वाची गोष्ट आहे की ही आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने या कायद्यानुसार 1774 मध्ये कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली होती. अतिशय महत्वाची, कोणत्या कायद्या अंतर्गत 1774 मध्ये कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती तर 1773च्या नियमन कायदा किंवा रेग्युलेटिंग ऍक्ट ऑफ 1773 अंडर आपल्याला सर्वोच्च न्यायालयाची सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा काय आहे पिट्स इंडिया कायदा, जो की 1784 मध्ये दिसून येतो. त्यामध्ये काय करण्यात आलं की जी ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रदेशांना भारतातील ब्रिटिश संपत्ती म्हणून संबोधण्यात आले होते. मग या कायद्यानुसार किंवा राजवट, इंग्रज राजवटी आणि कंपनीद्वारे चालवले जाणारे ब्रिटिश भारताचे संयुक्त सरकार एकत्रित स्थापन करण्यात आलेले होते. आता 1774च्या तरतुदीनुसार कमर्शियल ऑपरेशनसाठी कोर्ट ऑफ डिरेक्टर्सची काय केली स्थापना करण्यात आली. एक नियमन मंडळाची स्थापना, नियंत्रण मंडळाची देखील नियुक्त करण्यात आलेली होती. ह्या गोष्टी याच्या पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा चार्टर्ड ऍक्ट 1813चा काय सांगतो, महत्वाचा आहे की भारताबरोबरच्या व्यापारावरील ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी या अंतर्गत संपुष्टात आलेली दिसून येते. कशाबाबत तर व्यापारावरील जी मक्तेदारी ती संपुष्टात, फक्त ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी संपुष्टात आली होती. नेमकं काय तर चहाच्या व्यापाराचा अपवाद वगळता सर्व ब्रिटिश नागरिकांसाठी भारतासोबतचा व्यापार काय केला होता, खुला करण्यात आलेला होता. जे फक्त ईस्ट इंडिया कंपनीच व्यापार करू शकत होती का नाही तर बाकीचे इतर कंपन्याही आहेत त्या चहाच्या व्यापाराचा अपवाद वगळता इतरही आपल्याला व्यापार करण्याकरिता भारतासोबत खुले करण्यात आलेलं होतं. अतिशय महत्वाचा कायदा आहे जो की चार्टर्ड ऍक्ट 1813 त्याला म्हटलं जातं. त्या अनुषंगाने परत पुढचा कायदा झाला की सनद कायदा 1833चा. तो काय आहे तर त्यामध्ये बंगालचा गव्हर्नर जनरल जो होता, जे सुरुवातीला आपण 1773च्या कायद्यामध्ये बघितलं की बंगालचा गव्हर्नर जनरल आता भारताचा गव्हर्नर जनरल झालेला होता. त्यासोबतच लॉर्ड विल्यम बेंटिंग हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. भारताचे त्या ठिकाणी जे लॉर्ड हेस्टिंग आपण पाहिलेलं होतं 1773 मध्ये, लॉर्ड हेस्टिंग हे बंगालचे गव्हर्नर जनरल होते 1773 मध्ये. तर हे पूर्ण भारताचे क्वेश्चन बीट आहे. लॉर्ड विल्यम बेंटिंग हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. तसेच ईस्ट इंडिया कंपनी ही केवळ प्रशासकीय संस्था म्हणून संपली तर ती एक व्यावसायिक संस्था राहिलेली नव्हती. गव्हर्नर जनरलला कोणकोणते अधिकार देण्यात आलेले होते तर महसूल, नागरिक किंवा सैन्यावरती संपूर्ण नियंत्रण ठेवण्याचं कामकाज दिलेलं होतं. हे आपल्या सनद कायद्याचे चार्टर्ड ऍक्ट 1833 नंतर लक्षात येतं. पुढचा कायदा आहे 1853चा. 1853 ला काय झालं की सिव्हिल सर्व्हिसेस ज्या आहेत त्या सुरू करण्यात आल्या होत्या. महत्वाचं ज्या की आपल्या UPSCचे एक्झाम जे आहेत त्या कंडक्ट केल्या जातात, म्हणजे पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहे ती 1853 ला सुरू करण्यात आलेली होती. त्यासोबतच गव्हर्नर जनरलची जी काही कार्यकारी विधिमंडळ कार्य जी आहेत ती वेगळी करण्यात आलेली होती. तसेच महत्वाचं म्हणजे जी काही सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहे ती सुद्धा स्थापन करण्यात आलेली होती. म्हणजे एकंदरीत सेंट्रल लेवलला आपल्याला एक मिनी संसद म्हणून सुरू करण्यात आलेलं होतं. असं महत्वपूर्ण 1853 मधल्या गोष्टी आपल्याला दिसून येते. त्यानंतर ब्रिटिश राजवटी अंतर्गत घटनात्मक प्रयोग कोणकोणते, जी की 1857 नंतर पहिल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या अंतर्गत होते, आता जे आहेत ते ब्रिटिश राजवटीच्या अंतर्गत घटनात्मक प्रयोग करण्यात आले. त्यामध्ये आपण पाहिले की 1857 नंतर ते 1947 पर्यंत जे काही कायदे आहेत
ते आपल्याला ब्रिटिश राजवटीच्या अंतर्गत असलेले दिसून येतात. तर 1858चा भारत सरकारचा नेमका कायदा काय सांगतो, तर भारताचे गव्हर्नर जनरल जे आहेत ते भारताचे व्हाईसरॉय झाले. सुरुवातीला काय होतं, बंगालचा गव्हर्नर जनरल, नंतर भारताचे पूर्ण गव्हर्नर जनरल होते. आता भारताचा व्हाईसरॉयच म्हटले. हे कोण होते, तर लॉर्ड कॅनिंग. सुरुवातीला लॉर्ड हेस्टिंग, बेंटिंग, आता कॅनिंग लक्षात ठेवायचे. हे कशा कन्फ्युजन अजिबात घेऊन द्यायचे. 2-3 वेळा थोडंसं नीट वाचलं की आपल्या ह्या गोष्टी लक्षात येतात. वारंवार तुम्ही हा व्हिडिओ बघा, वारंवार ह्या नोट्स तुम्ही वाचत राहा, त्यामुळे तुमच्या लक्षात येतील गोष्टी. नेमकं काय आहे, तर लॉर्ड कॅनिंग कोण आहेत, तर भारताचे हे पहिले व्हाईसरॉयस होते. देन ब्रिटिश संसदेने 1858चा भारत सरकार कायदा मंजूर करून ईस्ट इंडिया कंपनीची काय केली, राजवट संपुष्टात आणलेली होती. आणि त्यासोबत जे काही अधिकार आहेत ते आपल्याला ब्रिटिश राजवटीकडे हस्तांतरित केलेले दिसून येतात. त्यासोबतच भारताच्या राज्य सचिवांना माजी संचालक न्यायालयाचे अधिकार कर्तव्यही देण्यात आली होती. त्यांनी भारताच्या व्हाईसरॉय मार्फत भारतीय प्रशासनावरती नियंत्रण ठेवलेले देखील दिसून येते. भारताचे राज्य सचिव यांना भारतीय परिषदेने मदत केली दिसून येते. त्या परिषदेमध्ये किती सदस्य होते, तर 15 सदस्य आणि ती एक सल्लागार संस्था असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीने 1858चा जो काही भारत सरकारचा कायदा तो अतिशय महत्वपूर्ण आहे, कारण या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीची राजवट जी आहे ती संपुष्टात आलेली होती आणि ब्रिटिश राजवटीकडे त्यांचं हस्तांतरण झालेलं दिसून येतं. पुढचा कायदा आहे 1861चा कायदा, जो की त्याला भारतीय परिषद किंवा इंडियन काउन्सिल ऍक्ट म्हटलं जातं. काय आहे, तर व्हाईसरॉयच्या विधान परिषद म्हणजे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये प्रथमच भारतीय अशासकीय सदस्य म्हणून काय केलं होतं, नामनिर्देशित करण्यात आलेलं होतं. त्यासोबतच प्रांतात आणि केंद्रात लेजिस्लेटिव्ह असेंब्ली काय केली, स्थापन करण्यात आली होती. त्यासोबत बॉम्बे, मद्रास प्रांताचे कायदे मंडळाचे अधिकार त्यांना बहाल करण्यात आलेलं होतं. आणि विधान परिषद आणखी कुठं स्थापन करण्यात आली होती, तर पंजाब प्रांत, उत्तर पश्चिम सरहद असेल, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर म्हटलं जातं, किंवा बंगाल या प्रांतात विधान परिषद स्थापन करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतरचा जो कायदा आहे तो 1892चा परत इंडियन काउन्सिल ऍक्ट आहे. त्यामध्ये देखील परत लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचा आकार वाढवला होता, म्हणजे त्याची सदस्य संख्या वाढवण्यात आलेली होती, त्यांचे अधिकार वाढवण्यात आलेले होते. आणि महत्वाचं म्हणजे हा पॉइंट आहे, क्वेश्चन बीट आहे, की त्यांना अर्थसंकल्पावरती विचार विनिमय करण्याचा अधिकार देण्यात आला होता आणि त्याबाबतच पुरवणी प्रश्न किंवा कार्यकारिणीला प्रश्न विचारण्याचा देखील अधिकार देण्यात आलेला होता. आणि अप्रत्यक्ष निवडणुका सुद्धा त्या फर्स्ट टाइम सुरू करण्यात आलेल्या होत्या. याबाबत 1892चा भारतीय परिषद कायदा जो महत्वपूर्ण असलेला दिसून येतो. त्यानंतरचा आणखी पुढचा महत्वाचा कायदा आहे, की भारतीय परिषद कायदा किंवा इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909चा, जो की त्याला मोर्ले मिंटो सुधारणा म्हणतात. क्वेश्चन इथं पडू शकतो. का आहे, तर 1909चा भारतीय परिषद कायदा सामान्यतः त्याला मोर्ले मिंटो सुधारणा म्हणून ओळखला जातो, कारण व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेवर प्रथमच त्या ठिकाणी भारतीयांची नियुक्ती झालेली होती. आणि विधान परिषदेसाठी म्हणजेच लेजिस्लेटिव्ह काउन्सिलसाठी पहिल्यांदा थेट निवडणुका, म्हणजे पहिल्यांदा इनडायरेक्ट होत्या, अप्रत्यक्ष निवडणुका होत्या, तर आता डायरेक्ट प्रत्यक्ष निवडणुका काय केल्या सुरुवात करण्यात आलेली होती. त्यासोबतच केंद्रामध्ये लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे नाव बदलून इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असं करण्यात आलेलं होतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतंत्र मतदार संख्या देऊन जातीय प्रतिनिधित्व प्रणाली जी आहे ती सुरू करण्यात आलेली होती. ही एक अशी व्यवस्था होती जिथे जागा फक्त मुस्लिम किंवा स्वतंत्र मतदारसंघाचे मुस्लिमांसाठी जो आहे तो राखीव करण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने फक्त त्या ठिकाणी मुस्लिमांनाच मतदान केले जात होते. म्हणजे अशा प्रकारे मोर्ले मिंटो कायद्यानुसार हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यात आली असं म्हटलं जातं. त्याबाबत 1909चा कायदा तो असा, त्याचं वेगळं पण काय सांगते, तर हिंदू मुस्लिम किंवा स्वतंत्र मतदारसंघ मुस्लिमाला देण्यात आलेलं होतं. त्या अनुषंगाने मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पुढचा आहे भारत सरकारचा कायदा, जो की 1919ला करण्यात आला, मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. हाही अतिशय कायदा महत्वाचा आहे. का बरं, तर मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा म्हणून ओळखला जातो. त्यासोबतच जे द्विसदस्यवाद किंवा बायकॅमेरॅलिझम प्रथमच सादर करण्यात आले. म्हणजे द्विसदस्यवाद म्हणजे काय, तर दोन सदन, जे आता सुरुवातीला आपला फक्त लेजिस्लेटिव्ह काउन्सिल दिसत होती, आता आपल्याला लोकसभा आणि राज्यसभा जे म्हटलं जातं, आता सद्यस्थितीत ती दोन सदनं अस्तित्वात आली, म्हणून त्याला द्विसदस्यवाद असं म्हटलेलं आहे किंवा बायकॅमेरॅलिझम असं म्हटलेलं आहे.
प्रांतीय आणि मध्यवर्ती जे विषय आहेत ते वेगळे करण्यात आले. डायरकी म्हणजे प्रांतीय विषयामध्ये दुहेरी शासनाची योजना करण्यात आली होती. ती राखीव आणि हस्तांतरित अशी विभागणी करण्यात आलेली होती. मग हस्तांतरित मध्ये कृषी असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, स्थानिक सरकारच्या देखरेखीचा समावेश करण्यात आलेला होता. त्यासोबतच ज्या काही राखीव यादीमध्ये काय होतं तर संचार, परराष्ट्र व्यवहार असेल, संरक्षण असेल यांचा समावेश करण्यात आलेला होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी हस्तांतरित यादी ही व्हॉइसरॉयच्या नियंत्रणाखाली असलेली दिसून होतं. आता व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेतील 6 सदस्यापैकी 3 सदस्य जे होते ते भारतीय होते, बरोबर. त्यासोबत जातीय प्रतिनिधित्व म्हणजे ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, शीख यांना देखील विस्तारित केलेलं आपल्याला दिसून येतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या कायद्यानुसार की मताधिकार मर्यादित लोकसंख्येला देण्यात आलेलं होतं. म्हणजे मतदान करण्याचा जो काही अधिकार होता तो फक्त मर्यादित लोकसंख्येने होतो. कोणाला होता? जे कर भरत होते, ज्यांचं उत्पन्न जास्त होतं, ज्यांच्याकडे काही मालमत्ता होती, जमीन महसूल भरणारे लोक होते, अशा लोकांनाच फक्त मतदान करण्याचा अधिकार देण्यात आलेला होता. तो भारत सरकार कायदा 1919चा मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. पुढचा जो आहे की 1935चा कायदा, ज्याला भारत सरकार कायदा असं म्हटलं जातं. ब्रिटिश भारताने सुरू केला सर्वात मोठा आणि सर्वात लांब शेवटचा घटनात्मक उपाय आहे असं म्हटलं जातं. या ठिकाणी गोलमेज परिषदा अगोदर चालल्या होत्या. 30, 31, 32ला सायमन कमिशनच्या अहवालाचा परिणाम म्हणून त्याकडे बघितलं जातं. त्यासोबतच द्विसदस्य जे 2 सदनं तयार करण्यात आली होती ते 11 प्रांतापैकी 6 प्रांतामध्ये आढळून येतात. प्रांतातील कायदेमंडळाचा देखील विस्तार करण्यात आला होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फेडरल कोर्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांची स्थापना करण्यात आलेली होती. अखिल भारतीय महासंघाची स्थापना देखील करण्यात आली, ज्यामध्ये प्रांत आणि संस्थानिक राज्य यांचा समावेश करण्यात आलेला होता. मग त्या अनुषंगाने भारत सरकार कायदा 1935 आहे तो अतिशय महत्वपूर्ण असलेला दिसून येतो. पुढचं जे आहे क्रिप्स मिशन, जे की 1942 मध्ये सर स्टॅनफोर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली क्रिप्स मिशन काय केलं भारतामध्ये पाठवण्यात आलेलं होतं. त्यांनी काही प्रस्ताव दिले होते. नेमके काय प्रस्ताव होते तर दुसऱ्या महायुद्धानंतर भारताला अधिराज्याचा दर्जा दिला जाईल असं त्यांनी सांगितलेलं होतं. मग दुसरं महायुद्ध संपल्यानंतर नेमकी परिस्थिती काय झाली तर भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतात निवडून आलेली संस्था स्थापन केली जाईल. भारताची राज्ये संविधान निर्माता संस्थेत सहभागी होतील असं त्यांनी सांगितलेलं होतं. पण त्याचा इम्पॅक्ट पडला का तर नाही पडला. मग पुढे परत कॅबिनेट मिशन पाठवण्यात आली जी की 1946 मध्ये. मग त्यांनी स्वतःचे वेगळे काय प्रस्ताव दिले तर भारतीय राज्य आणि ब्रिटिश प्रांत एकत्र मिळून भारतीय संघ तयार होईल असं सांगितलेलं आहे. मग यामध्ये 389 सदस्यांची एक संविधान सभा स्थापन केली जाईल असं सांगितलेले. त्यासोबतच प्रमुख राजकीय पक्षाचे 14 सदस्य हे अंतरिम सरकार, तात्पुरते सरकार स्थापन करतील. तसेच संविधान सभा या नावाने एक प्रतिनिधी किंवा प्रातिनिधिक संस्था स्थापन केली जाईल. त्याला कॉन्स्टिट्यूट असेंब्ली, घटना समिती असं म्हटलं जातं. आणि राज्यघटना तयार होईपर्यंत संविधान सभा जी आहे ती दोन्ही विधानमंडळ एक लेजिस्लेचर म्हणून काम करेल असं सांगितलेलं आहे. म्हणजे भारत सरकारचा कायदा जोपर्यंत कॉन्स्टिट्यूशन अंमलात येत नाही तोपर्यंत भारत सरकार कायदा जो 1935चा होता त्यानुसार भारताचं कामकाज आहे ते कारभार आहे तो चालवला जाईल असं आपल्या कॅबिनेट मशीन जी होती 1946 त्या अंतर्गत सांगण्यात आलेलं होतं. पुढची महत्वाची योजना आणि सर्वात शेवटची माउंट बॅटन योजना किंवा त्याला भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 म्हटलं जातं. काय झालं या ठिकाणी तर 15 ऑगस्ट 1947 पासून ब्रिटिश भारताची भारत आणि पाकिस्तान मध्ये काय झाली फाळणी झाली या कायद्याअंतर्गत. त्यासोबतच संविधान सभेला संपूर्ण कायदे विषयक अधिकार काय केले बहाल करण्यात आले आणि प्रांत आणि राज्य या दोन्ही ठिकाणी सरकार जी आहेत ती स्थापन करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 हा युनायटेड किंगडमच्या संसदेचा एक कायदा आहे ज्याने ब्रिटिश भारताचे विभाजन करून भारत आणि पाकिस्तान ही 2 नवीन अधिराज्य काय केली होती स्थापन केली होती. मग 18 जुलै 1947 रोजी या कायद्याला रॉयल संमती मिळाली आणि अशा प्रकारे आधुनिक भारत जो आहे आपला तो भारत आणि पाकिस्तान ज्यामध्ये आधुनिक पश्चिम मध्ये आधुनिक पाकिस्तान, पूर्व मध्ये आधुनिक बांगलादेश त्या प्रदेशाचा समावेश केलेला आढळून येतो आणि 15 ऑगस्ट रोजी ते अस्तित्वात आलेलं आहे. मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल, मुस्लिम लीग असेल, शीख असेल यांना विधिमंडळ प्रतिनिधी लॉर्ड बॅटन यांच्याशी 3 जून रोजी माउंट बॅटन योजना म्हणून ओळखली जाणाऱ्या करारावरती काय केले सह्या केल्या होत्या किंवा तो एक करार केला होता आणि ही योजना स्वातंत्र्याची
सर्वात शेवटची योजना आहे असं म्हटलं जातं, जो की आता आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन बघत असताना की आपण सुरुवातीपासून 1773 पासून ते 1947 पर्यंत ज्या काही घडामोडी घडल्याची की आपण संविधान सभा तयार करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्वपूर्ण होत्या आणि त्या संविधान सभेनंतर कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीनंतर आपली भारतीय राज्यघटना तयार झाली, त्यानंतर ती अंमलात येईल याकरिता जी महत्वाचं मागचं पार्श्वभूमी होती ती बघणं गरजेचं होती आणि ती आपल्याला कायद्याच्या स्वरूपात आढळून येते किंवा कायद्याच्या स्वरूपात ती पाहिली जाते. त्या अनुषंगाने आपण 1773च्या कायद्यापासून ते 1947च्या कायद्यापर्यंत आपण त्या गोष्टी नीट काळजीपूर्वक केल्या पाहिजेत किंवा त्या आपण पाहिलेल्या आहेत. ठीक आहे, तर पुढचा पाठ काय आहे तर आता ही महत्वाची संविधान सभा काय किंवा कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली नेमकी काय आहे, जी की आपल्या क्रिप्स मशीन पासून दिसून येते. क्रिप्स मशीन झाली, कॅबिनेट झाली आणि महत्वाची माउंट पॅटर्न प्लॅन जो आहे त्याच्यानुसार आपल्याला कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली ऑर्गनाइज करण्यात आलेली होती. तर त्याची स्थापना नेमकी कधी झाली तर त्याची स्थापना 1946 मध्ये झाली. त्यामध्ये एकूण सदस्य संख्या किती होती तर 389 सदस्य संख्या होती. ब्रिटिश भारतासाठी 296 जागा होत्या आणि जे काही संस्थान आहेत त्यांना 93 जागा. ब्रिटिश भारत म्हणजे जी संस्थान म्हणजे कोणती की राजे जुनागड संस्थान होतं, जम्मू काश्मीर संस्थान होतं किंवा हैदराबाद संस्थान होतं, मैसूर संस्थान वगैरे अशी जी काही संस्थान आहेत त्यांची जागा किती आहेत, जे राज्य होते त्यांची 93 जागा होत्या आणि ब्रिटिश प्रांताचे होते असे 296 होते. असे टोटल किती होते सदस्य संख्या तर 389 असलेले दिसून येतात. आता ब्रिटिश भारतासाठी जे काही 292 सॉरी ब्रिटिश भारत त्यातले जे काय होते ते 292 जागा होते ते 11 प्रांतातील होते आणि 4 मुख्य आयुक्तांच्या प्रांतातील असलेले दिसून होते. त्यात कुर्ग, अजमेर, दिल्ली वगैरे यांचा समावेश होतो. मग त्यांच्या समय लोकसंख्येच्या प्रमाणात हे काय केलं होतं जागांचे वाटप करण्यात आलेलं होतं. प्रत्येक ब्रिटिश प्रांतासाठी वाटप केलेल्या जागा मुस्लिम, शीख आणि जनरल ओपन या 3 प्रमुख समुदायामध्ये त्या ठरवल्या जाणार होत्या. म्हणजे अशा प्रकारची आपल्या संविधान सभेची रचना असलेली दिसून येते. पुढचं की आता हे जे काही समुदायाचे प्रतिनिधी होते ते कसे निवडून दिले जाणार होते तर ते प्रतिनिधी प्रांतीय विधानसभेत समुदायाच्या सदस्याद्वारे निवडले जाणार होते आणि मतदान हे कसं होणार होतं तर मतदान हे एकल हस्तांतरण मतदानाद्वारे करण्यात येणार होते. आणि त्यासोबत जे काही संस्थानांचे जे प्रतिनिधी होते जे की आपण 93 संस्थान होते ते कसे होणार तर ते त्यांच्या राजामार्फत ते काय केले जाणार होते नामनिर्देशित करून त्या ठिकाणी पाठवण्यात येणार होते. आता नेमकं संविधान सभेचे कामकाज कसं चाललं तर पहिली बैठक कधी झाली तर 9 डिसेंबर 1946 ला पहिली बैठक घेण्यात आलेली होती. मुस्लिम लीग होतं ते पहिल्या बैठकीत सामील झालं होतं का तर नक्कीच नाही. पहिल्या बैठकीचे सगळ्यात सुरुवातीचे हंगामी अध्यक्ष कोण होतं क्वेश्चन हंगामी अध्यक्ष म्हटलं जातं कोण होतं याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारला जातो. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे जे आहेत ते संविधान सभेचे किंवा घटना समितीचे सुरुवातीच्या बैठकीचे हंगामी तात्पुरते अध्यक्ष होते. निवडणुका पार पडल्यानंतर किंवा परमनंट किंवा स्थायी अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्थायी अध्यक्ष होते आणि उपाध्यक्ष कोण होते तर एस.सी. मुखर्जी हे उपाध्यक्ष होते. आणखी महत्वाचं काय तर सल्लागार घटनात्मक सल्लागार म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती तर सर बी.एन. राव यांची निवड करण्यात आलेली होती. सल्लागार म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती तर सर बी.एन. राव यांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आलेली होती. सुरुवातीच्या कार्यापासून दूर असलेल्या संस्थानाचे सदस्य सहभागी झालेले होते. जवळपास आपल्याला घटना लिहिण्याकरिता किती वर्ष गेली किंवा किती दिवस गेले तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात संविधान सभेची टोटल आपल्या 11 अधिवेशने झालेली आपल्याला दिसून येतात आणि शेवटचं अधिवेशन हे आपल्या 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेचे शेवटचे अधिवेशन झाल्याने 26 जानेवारी 1950 ला राज्यघटना काय झाली अंमलात आलेली दिसून येतं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या संविधान सभेचे कामकाज बघायला मिळते. ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन काय आहे की नेमकं त्याला उद्दिष्टांचे निराकरण म्हटलं जातं किंवा ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन नेमकं काय तर नेहरूने 1946 मध्ये मांडलेलं होतं. मग त्यात नेमकं काय तर त्यात घटनात्मक संरचनेची काही मूलभूत तत्व आहेत तत्वज्ञान ते मांडले होते. ती नेमकी काय तर स्वतंत्र भारत हा प्रजासत्ताक राष्ट्र असेल रिपब्लिक राष्ट्र असेल असं सांगण्यात आलं. त्यासोबतच सामाजिक राजकीय आणि आर्थिक लोकशाहीच्या आदर्श लोकांसाठी ते हमखास असेल. प्रजासत्ताक मध्ये काय महत्वाचं तर मूलभूत अधिकार प्रदान करण्यात येतील. त्यासोबतच राज्य अल्पसंख्याक आणि मागासवर्गीयांच्या हक्काचे
रक्षण करेल. संविधान सभा ही तात्पुरती कायदेमंडळ म्हणून काम करत असेल जोपर्यंत नवीन एकाची स्थापना होत नाही. मग त्या अनुषंगाने काय तर कॉमनवेल्थच्या भारताच्या सदस्याला मान्यता देणे, राष्ट्रध्वज स्वीकारण्यात आला, राष्ट्रगीत स्वीकारले, राष्ट्रीय गीताचा अवलंब करण्यात आला. राष्ट्रगीत म्हणजे जनगण मन, राष्ट्रीय गीताचं म्हणजे वंदे मातरम, आणि भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आलेली होती. ठीक आहे. तर कमिटी ज्या काही होत्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीच्या महत्वाच्या त्या कोणकोणत्या होत्या. ठीक आहे. कमिटी ज्या बघितल्या की त्यामध्ये खूप साऱ्या कमिटी होत्या. त्यामध्ये महत्वाच्या मेजर म्हणजे टोटल 22 कमिटीज होत्या. त्यामध्ये काही महत्वाच्या होत्या, त्यामध्ये काही मेजर कमिटीज होत्या, काही मायनर कमिटीज होत्या. युनियन पॉवर कमिटी कोण प्रेसिडेंट होते तर जवाहरलाल नेहरू असतील. युनियन कॉन्स्टिट्युशनल कमिटी नेहरू होते. प्रोव्हिजनल जे प्रोव्हिन्शियल घटनात्मक प्रोव्हिन्शियल जी होती प्रांतांची त्यामध्ये आपल्याला सरदार वल्लभभाई पटेल लक्षात ठेवायचे. ड्राफ्टिंग कमिटी क्वेश्चन नेहमी विचारला जातो. ड्राफ्टिंग कमिटीचे नेमके अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बी.आर. आंबेडकर होते. ॲडवायझरी कमिटी ऑन फंडामेंटल राईट्स मायनॉरिटीज ट्रायबल अँड एक्सक्लुडेड एरिया त्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल असं म्हटलं जातं. परत त्याच्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल ह्या कमिटीजमध्ये परत भाग करण्यात आला होता की एफ.आर. सब कमिटी फंडामेंटल राईट्स रिलेटेड सब कमिटीचे जे.बी. कृपलानी होते. मायनॉरिटी सब कमिटीचे एस.सी. मुखर्जी होते. Then North-East Frontier Tribal Areas and Assam excluding partially excluded areas सब कमिटी जे होते ते बारडोली होते. गोपीनाथ बारडोली जे असताना दिसून येतात. आणि महत्वाचं म्हणजे एक्सक्लुडेड आणि पार्शली एक्सक्लुडेड एरिया सब कमिटी ठक्कर असलेले दिसून येतात. पुढे रूल प्रोसिजर कमिटी राजेंद्र प्रसाद, स्टेट कमिटी ऑन निगोशिएशन विथ स्टेट जवाहरलाल नेहरू, स्टिअरिंग कमिटीचे राजेंद्र प्रसाद असलेले दिसून येतात. मायनर कमिटीमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत तर कमिटीज ऑन द फंक्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली माळवणकर होते, जी.व्ही. माळवणकर. ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी के.एम. मुंशी होते. हाऊस कमिटीमध्ये पट्टाबाई सिद्धारामय्या होते. ॲडव्होकेट कमिटी ऑन नॅशनल फ्लॅग राजेंद्र प्रसाद आणि स्पेशल कमिटी टू एक्झामाइन द ड्राफ्ट कमिशन अल्लादी कृष्णस्वामी अय्यर होते. आता सगळ्यात महत्वाची जी समिती आपण म्हणलं होतं की त्याला मसुदा समिती किंवा ड्राफ्टिंग कमिटी होती जी की संविधान सभेची किंवा कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची सर्वात महत्वाची समिती मानली जाते. त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बी.आर. आंबेडकर. संविधानाचा मसुदा तयार करण्यात विधानसभेत संविधान संमत करण्यात त्यांची अत्यंत महत्वपूर्ण भूमिका असलेली दिसून येते. फेब्रुवारी 1948 मध्ये संविधानाचा पहिला मसुदा पहिलं ड्राफ्टिंग तयार करण्यात आलं होतं, प्रकाशित करण्यात आलं होतं आणि ऑक्टोबर 1948 मध्ये जनतेने सुचवलेल्या बदलांचा समावेश करून दुसरं जे ड्राफ्टिंग आहे ते प्रकाशित करण्यात आलेलं होतं. आता जी संविधानाचे जे आपण इनॅक्टमेंट आणि एन्फोर्समेंट कधी झालं तर संविधानाची अधिनियमित किंवा अंमलबजावणी आपण म्हटलं की अंतिम मसुदा कधी 1948 मध्ये सादर करण्यात आला ह्याच्यामध्ये लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये. देन त्यानंतरच्या वाचनानंतर संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 होती ही डेट नेहमी लक्षात ठेवायची. या दिवशी आपण भारतीय राज्यघटना जी आहे ती स्वीकारण्यात आलेली होती, अधिनियमित करण्यात होती, स्वतःप्रत अर्पण केली होती. आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपण काय केले तर 26 जानेवारी 1950 रोजी त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. त्या तारखेला घटनेत तिची प्रारंभीची तारीख म्हणून सुद्धा किंवा डेट ऑफ कमेन्समेंट म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जात. आणि हा दिवस आपल्याला रिपब्लिक डे किंवा प्रजासत्ताक दिन म्हणून काय केला जातो सादर केला जातो. हीच तारीख 26 जानेवारी हीच तारीख का घेण्यात आली होती तर 26 जानेवारी 1930 रोजी सुरू झालेल्या संपूर्ण स्वराज्याला आदरांजली वाहण्याकरिता संविधान निर्मात्यांनी हा दिवस निवडलेला होता. म्हणजे संविधानाची अधिनियमित आणि अंमलबजावणी कधी करण्यात आली तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधान स्वीकारण्यात आले, अधिनियमित करण्यात आले आणि स्वतःप्रत अर्पण करण्यात आले. तर 26 जानेवारी 1950 रोजी आपण भारतीय राज्यघटनेला काय केले अंमलबजावणीला सुरुवात केलेली होती. आता संविधान सभेवर काही बाबतीत टीका देखील करण्यात येते. कोणत्या बाबतीत टीका आहेत तर ह्यामध्ये सदस्य थेट निवडून म्हणजे सदस्य जे आहेत ज्या ह्याच्यामध्ये संविधान तयार करण्यासाठी जे काही सदस्य संख्या निवडण्यात आलेली होती 389 मध्ये वगैरे तर ते सदस्य थेट निवडले जात नसल्यावर ते प्रतिनिधी मंडळ नाही असं म्हटलेलं होतं. त्यासोबत ब्रिटिशांच्या आदेशानुसार स्थापन झाल्यापासून ते एक सार्वभौम स्वतःची भारताची संस्था नाही असंही म्हटलं आहे. राज्यघटना तयार करण्यासाठी बराचसाच वेळ गेला. किती वेळ गेला की 2 वर्ष 11 महिने 18 महिने म्हणजे बराच वेळ गेला असं म्हटलेलं आहे. त्यात प्रामुख्याने काँग्रेस पक्षाचेच वर्चस्व म्हणजे काँग्रेसमय असलेले दिसून येते. त्यासोबतच वकील आणि राजकारणी यांचं जास्त वर्चस्व आहे असंही म्हटलं जातं. हिंदूंचे वर्चस्व आहे असं म्हटलं जातं. इतक्या टीका जरी होत असल्या तरी सुद्धा अप्रत्यक्षपणे निवडली गेली असती तरी संविधान सभेत भारतीय समाजात
समाजाच्या सर्व विभागातील लोकांचा समावेश होता. भारतासारख्या देशासाठी संविधान लागू करण्याचे आव्हान लक्षात घेता ती एक वेळखाऊ प्रक्रिया होती. त्यासोबतच राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष तरतुदी लक्षात घेता घटनेची शाश्वतता निश्चित करण्यासाठी राज्यघटनेतील भूमीवर वर्चस्व असलेल्या धर्माला कोणतीही उघड किंवा गुप्त प्राधान्य या ठिकाणी देण्यात आलेलं नाही. म्हणजे अशा पद्धतीने भारतीय राज्यघटना ही जगातली अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली दिसून येते. त्यासोबतच त्यानंतर इंटेरियम गव्हर्नमेंट सुद्धा स्थापन करण्यात आलं. त्याबाबत मग आपलं त्यावेळी त्यांना कोणकोणती पदं देण्यात आली होती हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. कधी हे केलं होतं की 2 सप्टेंबर 1946 टू 15 ऑगस्ट 1947 पर्यंत आपल्याला काय केलं की ट्रान्सफर ब्रिटिश राज टू इंडिपेंडन्स एक इंटेरियर गव्हर्नमेंट भारतासाठी एक्झिस्ट केलेलं होतं. त्यामध्ये जे की व्हाईसरॉय कोण होते तर एक्झिक्युटिव्ह काउन्सिल सर्व ॲट द एक्झिक्युटिव्ह ब्रँच ऑफ द इंटेरियम गव्हर्नमेंट. मग ओरिजिनली जर त्याच्यामध्ये जर काउन्सिल ऑफ इंडियामध्ये जरी फॉर्म करण्यात आलं असतं तर त्यावेळी नेमकं पॉवर्स कुणाच्या हातात होतं तर प्राईम मिनिस्टर कोण होतं. प्राईम मिनिस्टर डिस्ट्रिब्यूट ऑन द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ द काउन्सिल विच वॉज हेल्ड बाय काँग्रेस. लीडर कोण होते तर जवाहरलाल नेहरू. सिनियर काँग्रेस कोण होते तर वल्लभभाई पटेल हेल्ड अ लीडर सेकंड मोस्ट पॉवरफुल पोझिशन इन द काउन्सिल. हेडिंग आणि डिपार्टमेंट होम अफेअर्स कोणाकडे होतं तर ते इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग त्यांच्याकडे असलेलं आपल्याला दिसून येतं. कोणाकडे कोणाकडे पटेल यांच्याकडे. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा जी आपण बघितली की वॉज द फर्स्ट प्रेसिडेंट टेम्पररी चेअरमन ऑफ असेंब्ली आपण पाहिलेलं होतं. ड्राफ्टिंग कमिटीचे कोण होतं तर आपण ड्राफ्टिंग कमिटीचे डॉक्टर B.R. आंबेडकर पाहिलं होतं. राजेंद्र प्रसाद काय तर बिकेम द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली तेही आपण आता पाहिलेलं होतं. S.C. मुखर्जीचं पाहिलं होतं. पर B.N. राव आपण जे कॉन्स्टिट्यूशनल ॲडवायझर ऑफ द असेंब्ली होतं. देन असेंब्ली प्रूव्ह द कॉन्स्टिट्यूट कधी तर 26 नोव्हेंबर 1949 ला केलेली पाहिलं. म्हणजे ॲट दिस पॉइंट द कॉन्स्टिट्यूट असेंब्ली बिकेम द प्रोव्हिजनल पार्लिमेंट ऑफ इंडिया अंटिल द फर्स्ट इलेक्शन अंडर द न्यू कॉन्स्टिट्यूशन टूक प्लेस इन 1952. म्हणजे अशा पद्धतीने जे काही इंटेरियम गव्हर्नमेंट होतं त्या आपल्याला लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचं तयार करण्यात आलेलं होतं. जी की आपण ज्या काही वेगवेगळ्या मायनर मेजर कमिटीज होत्या 22 त्यानुसार आपल्याला असलेलं दिसून होतं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जी आपली लॉची सेटची एक्झाम आहे त्या अनुषंगाने भारतीय राज्यघटना किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड जे महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात येणार आहे जे फॅक्ट्स आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि या सेशनचा तुम्हाला जास्तीत जास्त नक्की फायदा होणार आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्याला याबाबत कारण बऱ्याच बिट्स मी तुम्हाला क्लिअर केले की कशावरती नेमका कसा क्वेश्चन विचारले जाण्याचे चान्सेस राहतील. ते फक्त नोट डाऊन करून घ्या. रोजच्या रोज ह्या गोष्टी तुम्ही वाचत राहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्या ह्या गोष्टी कशा आलेल्या आहेत किंवा या गोष्टी तुमच्याकडून सुटणार नाहीत. तर उद्याच्या सेशनमध्ये अतिशय महत्त्वाचा पार्ट जो आहे पुढील सायलेंट फीचर्स आपण बघणार आहोत. फंडामेंटल राईट्स बघणार आहोत. DPSP बघणार आहोत. महत्त्वाचे पार्ट्स किती आहेत हे बघणार आहोत. येते लक्षात किंवा कोणत्या गोष्टी आपण ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातो की भारतीय राज्यघटनेमध्ये वेगवेगळ्या देशांच्याकडून आपण काही गोष्टी घेतलेल्या बॉरो फ्रॉम सम अदर कंट्रीज तर त्या कोणकोणत्या आहेत कुणाकडून नेमक्या कोणत्या गोष्टी घेतलेल्या जी की आपण ते UK कडून जी संविधान पद्धती असेल पार्लमेंटरी सिस्टीम असेल कॅबिनेट सिस्टीम असेल ती आपण UK कडून घेतली. फंडामेंटल राईट्स असेल ज्युडिशियल सिस्टीम असेल ती आपण USA कडून घेतलेली. म्हणजे अशा ज्या काही गोष्टी आहेत ते नेमके आपण कुणाकडून काय घेतले ते आपण रिसर गोष्टी पाहणार आहोत. आपल्या सेशन जे आहे ते म्हणजे बघत राहा. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि येणारं सेशन किंवा लॉ एक्झामसाठीचे जे प्रत्येक व्हिडिओ ते तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे अजिबात मिस करू नका. आणि नेमकं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ठीक आहे. तर या पद्धतीने आपलं आजचे सेशन या ठिकाणी समाप्त होत आहे. धन्यवाद. थँक्यू.